गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून मी मान्सूनवर अभ्यास करते आहे आणि मान्सूनचं निरीक्षण पण करते आहे. माझ्या निरीक्षणामध्ये असं लक्षात आलं आहे की नैऋत्य जो मान्सून आहे हा जो गेल्या हजारो वर्षापासून सक्रिय होता तो गेल्या 10 ते 15 वर्षापासून तो मान्सून आता हळूहळू कमजोर झाल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे मान्सूनचे जे वारे नैऋत्य दिशेनं आपल्याकडे जे भरधाव यायचे आणि प्रचंड मोठा पाऊस हा जुलैपर्यंत द्यायचे, तो गेल्या दशकामध्ये हा मान्सून आपल्याला दिसत नाही आहे. उलट हा मान्सून आपल्याकडे मान्सूनच्या ज्या शाखा आहे, अरबी समुद्राकडली एक शाखा आहे आणि बंगालच्या खाडीकडली शाखा आहे, या दोन शाखेकडूनच आपल्याला मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असल्याचं हे एक विदारक दृश्य आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हवामान बदलामुळे मानवी कृतीमुळे जो बदल आपल्या पृथ्वीवरती व्हायला लागलेला आहे, विशेषतः आपण भारत आणि महाराष्ट्रावर जो बदल व्हायला लागलेला आहे, हा बदल निश्चितच आपल्याला चिंता करणारा बदल आहे. सर्वसामान्य लोकांना याची माहिती नसते की नेमकं काय होत आहे. हवामान विभागाला माहिती असते, पण हवामान विभाग इतकी बारीक जाऊन ते लोकांना सांगत पण नाही. परंतु हा बदल झपाट्यानं होत आहे. म्हणजे क्लायमेट चेंज, हवामान बदल ही प्रचंड मोठी समस्या आहे की ज्याच्यामुळे मान्सूनसुद्धा कोलमडण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्या भारताचा 3ही भाग हा समुद्राने वेढला असल्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता कधी राहणार नाही. कदाचित दुष्काळाची शक्यता पण कधी राहणार नाही. परंतु निश्चितच आपल्याकडे येणारा जो पाऊस आहे हा मान्सून कोलमडल्यामुळे हा अवकाळी पाऊस राहणार आहे. म्हणजे पावसाळ्यात पण आपल्याला पाऊस पाहायला मिळेल, उन्हाळ्यात पण आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आणि पावसाळ्यात येणारा जो पाऊस आहे हा पाऊस पण अतिशय झपाट्याने येणारा पाऊस, अतिशय मोठा पाऊस, ढगफुटीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पावसाचं प्रमाण निश्चितच दरवर्षी 100%च्या वरच राहणार आहे. परंतु येणारा पाऊस हा संथ किंवा झडी घेऊन येणारा पाऊस न राहता तो प्रचंड नुकसान करणारा पाऊस राहणार आहे. कमी तासामध्ये जास्त पाऊस पडणारा हा पाऊस राहणार आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये शेतीचा जो नाश होणार आहे त्याला वाचवायचं असेल तर वेगवेगळं म्हणजे नवीन प्रकारचं जे या हवामानाला प्रतिकार करू शकणारं बियाण्याची गरज आहे. पीक पद्धती आज जी आहे ती आपल्याला बदलवण्याची गरज आहे. आपलं येणाऱ्या ह्या अतिपावसामुळे होणारं जे आरोग्याचं नुकसान प्रचंड होणार आहे, उद्योगाचं नुकसान होणार आहे आणि एकूणच आपले वर्किंग आवर्स जे आहेत ते निश्चितच कमी होणार आहे. आणि म्हणून ह्या भविष्यातल्या ह्या हवामानाचा सामना करायचा असेल तर आपल्याला एक त्वरित ॲक्शन प्लॅन मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक पातळीवर आणि स्थानिक पातळीवर बनवावा लागेल. अन्यथा आपल्या माणसांचं जे जीवन आहे हे जीवन सुकर होणार नाही. आपण ज्या पद्धतीनं औद्योगिकरण केलं, निर्वनीकरण केलं, आपण शहरीकरण झालेलं आहे, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि यामुळं आपण संपूर्ण जमीन ही सूर्याला एक्सपोज केलेली आहे. आणि ही एक्सपोज झालेली जमीन हे तापमान वाढीचं कारण आहे मोठं. आणि जिथं तापमान वाढ होते त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि त्याच ठिकाणी जास्त पाऊस येतो. म्हणजे आधी जिथं जंगलं होती, वनं होती, हिरवागार पट्टा होता, तो आता संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेला आहे. शहरामध्ये विशेषतः जास्त पाऊस येणार आहे भविष्यामध्ये, कारण हीट आयलंड इफेक्ट जो आहे त्या इफेक्टचा परिणाम मोठा आहे. शहरामध्ये तापमान जर आपल्या विदर्भात पाहिलं तर 45 डिग्री असेल तर ते तापमान शहराच्या बाहेर ते तापमान 43 डिग्री तापमान राहतं. जंगलामधलं तापमान हे 42 डिग्री तापमान राहतं. हा जो तापमानातला जो फरक आहे हा धोकादायक आहे. आणि म्हणून आपल्याला भविष्यात जर वाचवायचं असेल, शहरं माणसाला राहण्यायोग्य जर बनवायचं असेल तर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जंगलासारखी झाडं लावावं लागेल. जिथे उघडी जमीन असेल, ग्रामीण भाग असेल तिथे लावावं लागेल. कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला वनशेतीसारखे प्रयोग करावा लागणार आहे. आणि असं जर आपण करू शकलो, आपलं प्रदूषण कमी करू शकलो तर निश्चितच आपण पुढच्या काळामध्ये आपले शहर जे आहे राहण्यायोग्य होणार नाही. अन्यथा प्रचंड हानी आपली होण्याची शक्यता आहे.